देवा खंडेराया, मी इथं कसा आलो मलाच कळत नाहीये. आता तूच मला यातून मार्ग दाखव. कोण आहे हा? अरे सदोबा, हे काय झालं तुम्हाला? तुमची अशी अवस्था कोणी केली? साहेबा, मी आता रोखण्याचा लय प्रयत्न केला, पर तरी मला मी नाही सोडलं. काय? हे रे सधोबा, हेच खेळायला आला वर तू? दत्त्या, अजून तरी ठिकाणावर ये. तो इन्स्पेक्टर सोडायचा नाही तुम्हाला. अजून बी येळ गेलेली नाही, त्याला सरण जावा. अरे त्यालाच संपवून आलोय आम्ही. आमच्या काष्टाचं चीज व्हायची येळ आली. ठरवा मूर्त्या दिल्या की पैख मिळणार आहेत. सदोबा, होय बाजूला. दत्त्या, तुला सांगून ठेवतोय, जेजुरीतल्या मूर्त्या जेजुरीच्याच राहिल्या पाहिजे. माझं टक्कुर फिरवू नको सदोबा, बाजूला व्हाय. नाही म्हणणार, माझा मुर्दा वलांडून जावं लागल तुला. सदोबा, बाजूला व्हाय. नाही म्हणणार. ए मुखिया, ऐकतून हो तुझं ह्यो. तू बाजूला नाही व्हायत. नाही म्हणणार. तू बाजूला व्हायत नाही. नाही होत. अरे पाय काढी ना, कळलं? परवाच्या दिवशी खमळीला सांगून ह्या मूर्त्याचा निकाल भुजंग्या संघ त्या ढाब्यावर लावणार आहे. तिथं जर का तू चल चला रे. असं झालं साहेबा. साहेब, साहेब हे काय? असं कोणाला न सांगता तुम्ही एकटे निघून आलात? काय बरं वाईट झालं असतं तर? खंडोबाची ज्याच्यावर कृपा असेल त्याचं वाईट नाही, चांगलंच होणार. साहेब, हे तुम्ही बोलताय? हो मोने, देव न मानणारा मीच हे बोलतोय. जगात देव नाही अशी एकही जागा नाही. गणपती काय, विठ्ठल काय, शंकर काय, त्याची नाना रूपं, पण ती फक्त नावाला आहेत. पण एक गजब ताकद नक्कीच आहे, आणि ती मी माझ्या खंडेरायात बघतो. पण साहेब, हे सगळं कोणी केलं असणार? मला जखमी केल्यावर दत्त्यानं सदोबाला पण सोडलं नाही. चला आधी यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. चला. लवकर लवकर घेऊन जा, ट्रीटमेंट चालू करा. मॅडम. यस सर. हा नंबर जरा मुंबईला जोडून द्या. ओके. अहो तुम्ही कुठे गेले होते? एक मिनिट. आई, तू नेहमी म्हणतेस ना, जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याच्या मागे खंडोबा उभा राहतो. अगदी तसंच झालं. जय खंडेराया. सर. सर, विक्रम बोलतोय. ऑपरेशन जय मल्हारसाठी माझी अजून एक रिक्वायरमेंट